तुम्हाला माहिती आहे मी आज हे पनीर केले आणि कसं केले ते पण सांगते. दूध तापवायला ठेवलेलं आणि थोडंसं उकळत आल्यानंतर ना असं ते फुटल्यासारखं झालं. मग म्हटलं की आता आज दुधाचा कार्यक्रम झाला आहे, दूध नासलेलं आहे, मग आता काय करायचं. त्यामध्ये लिंबू पिळला आणि थोडासा मिरचीचा तुकडा टाकला. असं कुठंतरी मी ऐकलेलं मिरची टाकल्यावर पण पनीर छान होतं. मग हे बघा एवढं झालं आहे. अर्धा लिटर दुधाचं पनीर आहे बरं का. आणि जे पनीर म्हणजे ते दुधातलं जे पाणी होतं ना, तर ह्यामध्ये लिंबू वगैरे पिळलेलं हे गाळून घातलेलं म्हणजे गाळलेलं पाणी आहे. आता हे फेकून न देता मी काय करणार आहे, आता हे गरम आहे पाणी, थंड झाल्यानंतर 1-2 तास म्हणजे 2 तास तरी हे असंच ठेवून देणार आहे. पूर्ण थंड झाल्यानंतर माझ्याकडे जेवढ्या कुंड्या आहेत तर त्या कुंड्यांमधली जी झाडं आहेत ना, तर त्याच्या म्हणजे साईडला असं घालणार आहे, जेणेकरून हे खूप म्हणजे पौष्टिक आहे हे झाडांसाठी. तर हे असं घालणार आहे, हे वेस्ट न घालवता असं पण करू शकतो आपण. आणि हे मस्त असं पनीर तयार झाले. टेस्ट कशी लागणार आहे काय माहीत नाही, थोडासा वास असा वेगळा लागतो. पण ही 4-5 वेळा मी पाण्यानं धुतले, कपड्यामध्ये वगैरे बांधून न घालता. ही अशी चाळण आहे माझ्याकडं, म्हणजे ही बघा गाळण चाळण काय आपण म्हणतो ते. तर ह्याच्यावर अगदी हे निचरा करून मी काढले, पाणी भरपूर असं हे काढलं आहे. आणि आता हे ह्या पद्धतीनं तयार झाले. आता याचं पालक पनीर किंवा रेग्युलरचं पनीर असतं तसं करणार आहे पनीर. तर नासलेलं दूध फाटलेलं दूध फेकून न देता असा पण उपयोग करता येऊ शकतो. कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून. आणि हे पाणी ना झाडांना मी कशा पद्धतीने घालते तर ह्याचा नेक्स्ट व्हिडिओ येईल. चला, फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. रोज नवनवीन व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम पेजवरती येत आहेत, नक्की फॉलो करा.